खरं बघायला गेलं ना, तर अभ्यास कमी करतात मुलं आणि टाइमपास करत होते. तर आम्ही काय म्हटलं, तुम्ही जर प्रॉपरली अभ्यास करत असाल, तर आम्ही तुम्हाला अभ्यासिका व्यवस्थित 12वीची परीक्षा आलेली आहे. मुलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टींकरिता लक्ष दिलं पाहिजे. पण मुलांच्या हस्ते हे सगळं कृत्य घडावं ही खरं तर खूप लाजेची बाब आहे. खूप उशीर झाला की चर्ची लोक किंवा नशी पदार्थ सेवन करणारी मुलं बसतात. तर मुलांना एक प्रोटोकॉल दिलाय की 8 वाजेपर्यंत बसा. पण मुलं तसं न करता 10च्या पुढेही बसायला जातात. जसं की तुम्ही म्हणालात की राजकारणाचा हात आहे, तर नक्की आम्हाला सांगू शकता की तो कोणाचा हात? कसं आहे ना, प्रॉपर नाव अजून तरी सांगता नाही येणार. बघायला गेलं तर हे तर सगळे टीनेजची मुलं आहेत. ते काय त्यांच्या डोक्याने ते काम करणार नाही. त्यांना काय इश्यू आहे की ही अभ्यासिका काढून तुम्हाला काय मैदानात क्रिकेट खेळायचे, मग तसं एक मला पत्रक द्या, येऊन सांगायला पाहिजे होतं. पण ह्यांनी राजकारणाचं रूप दिलं. हे तर खूप चुकीचं आहे ना. अभ्यासिका महानगरपालिकेने मला सांभाळायला दिले, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता ना. नमस्कार, मी अक्षता खवळे आणि आज आपण आहोत आगरीपाडा येथे. वॉर्ड अध्यक्ष आहेत. त्यांनीही मुलांकरता म्हणजेच मुलं इकडे शिकावी, सुशिक्षित व्हावी, त्यांच्यासाठी ही एक छोटीशी अभ्यासिका ओपन केलेली आहे. पण त्याच अभ्यासिकाला घेऊन राजकारण चालत असेल तर हे कितपत चांगलं आहे, हे आपण आज साळवी मॅडमलाच विचारणार आहोत. तर स्मिताताई, मला सांगा की नक्की काय राजकारण होते आपल्या अभ्यासिकाला घेऊन? ऍक्च्युली खरं बघायला गेलं ना, तर अभ्यास कमी करतात मुलं आणि टाइमपास करत होते. तर आम्ही काय म्हटलं, तुम्ही जर प्रॉपरली अभ्यास करत असाल, तर आम्ही तुम्हाला अभ्यासिका व्यवस्थित म्हणजे वापरायला देऊ. पण अभ्यास न करता तुमच्याकडे साफसफाई होत नाही, तुमचे वॉशरूम खराब आहेत. ऍक्च्युली मी त्याची कंप्लेंट पण दिली बीएमसी महानगरपालिकेला. तर ते काय बोलले की या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, असे आपले 2 महिने निघून गेले. तर सध्या मुलांनाही माहितीये की मी याचा फॉलोअप घेते. तर त्यांनी समजून मला येऊन सांगायला पाहिजे होतं. पण ह्यांनी राजकारणाचं रूप दिलं. हे तर खूप चुकीचं आहे ना. अभ्यासिका महानगरपालिकेने मला सांभाळायला दिले, तर तुम्ही माझ्याशी डायरेक्ट बोलू शकता ना. काय वाटतं आता एवढं मुलांना डोकं आलंय की ते खरंच तुमच्याकडे न येता ते महानगरपालिकेकडे जातात आणि नगरपालिकेकडे अक्षरशः लेटर्स येत आहेत की आम्हाला अशी अशी गैरसोय होते. तर काय वाटतं याच्या मागे कोणाचा हात आहे? बघायला गेलं तर हे तर सगळे टीनेजची मुलं आहेत. ते काय त्यांच्या डोक्याने ते काम करणार नाही. त्यांना काय इश्यू आहे की ही अभ्यासिका काढून तुम्हाला काय मैदानात क्रिकेट खेळायचे, मग तसं एक मला पत्रक द्या. पण माझं एवढंच सांगणं आहे की याला राजकारणाचं वळण देऊ नका आणि जे कोणी या टीनेजच्या मुलांना हँडल करतायत त्यांना जरा बंधनं पडून देत. याचा एक लेटर आम्ही पोलीस स्टेशनला पण दिलाय, बीएमसी ला पण दिलाय. माझं एवढंच सांगणं आहे, मुलांनी येऊन अभ्यास करावा, मुलांचं काम करावं, मुलांनी कुठेही लक्ष देऊ नये. आता आम्ही काम करतोय की बीएमआरए सोबत एक नशिली पदार्थ घेणारे मुलं आहेत, त्यांना पण आम्ही मोकळं केलं यातून आणि तेही प्रयत्न आमचे चालूच आहेत. माझं काय म्हणणं आहे, इथे मैदानाच्या बाहेर खूप उशीर झाला की चर्ची लोक किंवा नशीली पदार्थ सेवन करणारी मुलं बसतात. तर मुलांना एक प्रोटोकॉल दिलाय की 8 वाजेपर्यंत बसा. पण मुलं तसं न करता 10च्या पुढेही बसायला जातात. तर काही प्रोटोकॉल आहेत ते पाळावेत, कारण त्यांचं डोकं जे राजकारणी खराब करतायत ते करू नये. मुलांनी अभ्यास करावा एवढीच मागणी आहे. बस अजून मी काय बोलू की जसं की तुम्ही म्हणालात की राजकारणाचा हात आहे, तर नक्की आम्हाला सांगू शकता की तो कोणाचा हात आहे? कसं आहे ना, प्रॉपर नाव अजून तरी सांगता नाही येणार. कारण त्यांना हँडल करणारी ती मुलं जर आपल्याला जोपर्यंत सांगत नाहीयेत, तर आपण सांगू नाही शकत. पण माझं काय म्हणणं आहे, मुलांना एवढं डोकं नसतं की आमदारकडे लेटर द्या, बीएमसीत जाऊन लेटर द्या. नक्की कोण करू शकता आणि या लहान मुलांना घेऊन ते नक्की होते? कारण कसं आहे की हे 16-17 वर्षाची मुलं आहेत, त्यांना हाताशी घेऊन हे कृत्य करत चाललंय. आणि ही अभ्यासिका खरं म्हणायला गेलं तर हे खूप चांगली योजना आहे की तुम्ही कोणाला तरी शिक्षणासाठी ही उभारली आहे आणि इकडे जे शिकत असणारी मुलांनाच त्यांनाच हाताशी घेऊन हे कृत्य करायला सांगतात. तर तुमचा कोणावरती असा आहे का, म्हणजे डाऊट आहे का, की संशय आहे की आपण दुसऱ्या कोणाला चालवायला द्यावी किंवा दुसऱ्या कोणाच्या हातात याची चावी द्यावी, असं आपल्याला तुम्ही कोणत्या पक्षातल्या आहात? मी शिवसेना शिंदे गटाची शाखा प्रमुख आहे. आणि जे करतायत ते विरोधक कोण आहेत? विरोधक बोलायला गेलं तर एक बीजेपी साइड आहे, बाकीचे आहेत अजून. ही निद्रेस आलेलं आहे की मुलांनी हेही सांगितलं की साफसफाई नाही आहे.
पण केलेत. बट आता सकाळपर्यंत तिथे पालापाचोळा पडणार. तर ह्याच्या व्यतिरिक्त साफसफाईचा प्रश्नच येत नाही. आतमध्ये बघायला गेलं तर सर्व डेस्क वगैरे सगळं क्लीन आहे. टेबल पासून खुर्च्या वगैरे सगळ्या व्यवस्थित आहेत. फिरणाऱ्या खुर्च्या व्यवस्थित, त्यांना एसी आहे, सगळं आहे. मग आता त्यांचा प्रॉब्लेम काय? आता पाण्याचं राहिलं तर मी पाण्याचा फॉलोअप घेते. तर साफसफाई दर 2 दिवसांनी तर होतच असते. अजून त्यांना काय हवंय? ते बोलतायत साफसफाई करत नाही, तर साफसफाई तर होते. पण ते झाड सुकलंय, ते कचरा तर होणार. त्याला काय आता मी काहीच नाही ना करू शकत. काय असं तुमच्या निद्रेस आलंय की जर ही अभ्यासिका हडप करायचं चाललंय की अभ्यासिका नकोय, तर इकडे असं काय योजना यावी, म्हणजे असं लोकांना वाटतंय, म्हणजे जे तुमचे ऑपोजिशन आहे. शिका फक्त मुलांच्या अभ्यासासाठीच ओपन केलंय. तर त्यांनी फक्त येऊन शांतपणे अभ्यास करावा, आपलं काम करावं आणि त्याच व्यतिरिक्त कशासाठी वापरू नये असं मला तरी वाटतंय. नाही नाही, माझा प्रश्न हा आहे की लोक म्हणजे विरोधक आहेत ते असं म्हणतायत की अभ्यासिका ही जी आहे ती नको आहे म्हणजे इकडे. तर त्याच्या व्यतिरिक्त जर ही अभ्यासिका त्यांच्या हातात गेलीच तर मग काय इथे काय होण्याची शक्यता? काही लोकांना इथे जिमखाना खोलायचा काही लोकांना क्रिकेटचं सामान ठेवायचंय, तर काही लोकांना असं म्हणजे इंटरनल त्यांना काही कशासाठी युज करायचं आहे. तर माझं असं म्हणणं आहे, बाकीच्या गोष्टींपेक्षा इम्पॉर्टंट काय आहे? आज मुलं अभ्यास करणं गरजेचं आहे, की तुम्हाला जिमखाना किंवा बाकीच्या गोष्टींसाठी आमच्या बचत गटाला चालवायला दिले आणि आमच्या बचत गटापैकी मी अध्यक्ष असल्यामुळे मी चालवते ती व्यवस्थित. कधीतरी समजा आता माझं इलेक्शन होतं, मी स्वतः उभी होती, तर मला ते वेळ देता आला नाही. पण त्या दरम्यान मी त्यांना चावी देऊन अभ्यास करायला चालू ठेवली होती. तर त्यांना कोणताही प्रॉब्लेम नसावा. मग आत्ताच त्यांना असं का झालंय? ऍक्च्युली बाहेर क्रिकेट असल्यामुळे काही मुलांना ते आपल्याला क्रिकेटसाठी वापरायला देण्यात यावी असं म्हणणं आहे. तर मीही ते पण म्हटलं, की आपण अंडरस्टँडिंग मध्ये करूया. तर ते पण नाही होत आहे त्यांना. आता मला वाटतं एक 1.5 वर्ष झालं, 1-1.5 वर्ष झालं आपल्याला. अभ्यासिका चालू करून आता 6 महिने झाले. कारण पाणीच नव्हतं. आपण पाण्याचा फॉलोअप घेतोय, साफसफाई करतोय. मग त्यानंतर आता 6 महिने रेग्युलर व्यवस्थित पाणीच नसल्यामुळे गैरसोय होते मुलांची, तेही मुलांनी सांगितलंय. तर वॉर्ड ऑफिसच गाठलं. हे कितपत चांगलं आहे? माझं माझं काय म्हणणं होतं, की मी चालवते, मी सगळं तुम्हाला सोय करते. तुम्हाला पिण्याच्या पाण्यापासून सगळं मी इथे बॉटल्स अवेलेबल करून देते. कोणत्याही अभ्यासिकेत असं होत नाही. जर तुम्हाला काही विषय किंवा कोणता प्रॉब्लेम होता, तर तुम्ही माझ्याकडे यायचं होतं ना डायरेक्ट. तुम्ही बीएमसी इकडे-तिकडे जाण्यापेक्षा मी सगळं तर लक्ष घालते. तेही केलं असतं. मग जाण्याची गरजच नव्हती तुम्हाला. मग आता तुम्ही बीएमसीला एवढे पाण्याचं म्हणजे आपल्याकडे पाणीच नाहीये तुम्ही म्हणताय की जसं इकडे वॉशरूम आहे, 2 वॉशरूम आहे, पण टाकी असून पाणी नाहीये. मग तुम्ही बीएमसीला फॉलोअप किती वेळा दिलाय आणि अद्याप अजूनपर्यंत त्याचं निवारण का नाही झालं? सतत म्हणजे आता खूप 5-6 महिने झाले मी सतत त्यांच्या मागे लागले, की आम्हाला एक पंप लावून द्या. तेही येतात हां. असं नाही की ते लक्ष नाही देत आहेत. त्यांची मिस्टेक आपण बोलू शकत नाही. तेही येऊन बघून गेले. आम्ही दुसऱ्या दिवशी पंप चालू केला, पण ती मशीन छोटी असल्यामुळे ते चालू नाही होत आहे. बट आता 8 दिवस झाले मी फॉलोअप घेते. ते बोलले मशीन आली की आम्ही लावून देतो. पण आता आमचं असं सांगणं आहे, की मशीन आली तर नाही, लवकरात लवकर आम्हाला पंप बसवून देण्यात यावा. बस एवढी महानगरपालिकेला विनंती आहे. जर तुम्ही आम्हाला पंप चालू करून दिलात, पाणी आलं तर मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करायला बसतील. यामागे जे राजकारण करतायत, यामागे ज्यांचा हात आहे, जे लहान लहान मुलांकडून राजकारण करून घेतात, तर त्यांना तुम्ही काय म्हणाल? त्यांच्यासाठी तुमचा काय मेसेज आहे? माझा असा एवढाच मेसेज आहे, की उगाच ते लहान मुलं टीनेज आहेत, ते कशाला राजकारणात आणू नका आणि त्यांना काही कळत नसतं. जेव्हा मुलांकडून त्या नोटीस गेल्या, तेव्हा तुम्हाला काही नोटीस वगैरे आली आहे का महानगरपालिकेची? नाही, नाही. मला बोलवलं होतं. माझ्याकडून जाणून घेतलं, की काय प्रॉब्लेम आहे. तर मी माझं क्लिअर केलंय त्यांना, की अभ्यासिका साफ आहे. तुम्ही येऊन बघू शकता. बंद असल्यास 1 दिवस तर रेग्युलर बंद करूनच जाणार ना आणि आपण केअरटेकर तरी किती वेळ बसणार? सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत असा होता आणि नंतर 1 वाजेपर्यंत. तर ती मुलं बस आहे तोपर्यंत केअरटेकर असतो. नंतर आम्ही 5 ते 10 टायमिंग ठेवलाय. तर मला तर वाटतं, की कोणाला काही प्रॉब्लेम नसावा याबाबत. तर जसं की तुम्ही पाहिलं स्मिताताई ह्या उत्कृष्ट असं काम करतायत. वाचलं पाहिजे, त्यांना शिकलं पाहिजे. पण मुलंच कुठे ना कुठेतरी हे शिक्षण घेऊन त्यांच्याच विरोधात जायला लागले, तर हे कितपत चांगलं आहे? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. विरोधक खरं तर एवढ्या छोट्या-छोट्या मुलांना हाताशी घेऊन हे काम करत आहेत. ही एकच अशी अभ्यासिका आहे, जी इकडच्या मुलांना बांधून देण्यात आलेली आहे. लीगली काम सगळं झालेलं आहे. पेपर वर्क सगळे ठिकाणावर आहेत. पण तरीही ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात.
अभ्यासिका कुठून तरी इथून हटवावी म्हणून विरोधक अक्षरशः लहान लहान मुलं म्हणजे हे 16-17 वर्षाचे 11वी मधले किंवा 10वीतली मुलं आहेत जे इथे शिकायला येतात त्यांच्या हस्ते हे काम करतायत. अभ्यासिका खूप चांगली आणि उत्कृष्टपणे त्यांनी हे केलेली आहे. आपण थोडीशी आपण ते लुकआउट पण घेऊया त्याचा की अभ्यासिका कशी बनलेली आहे. आणि जरा लाईट लावाल का? अशी ही लायब्ररी आहे. सॉरी, अभ्यासिका आहे. थांब थांब हा, मी परत स्टार्ट करते. अशी ही अभ्यासिका आहे. तुम्ही बघू शकता आतमध्ये जाऊन ही अशी उत्कृष्टपणे ही अभ्यासिका त्यांनी छानरित्या बनवलेली आहे. इथे मुलं येऊन अभ्यास करतात. खरं तर ही खरंच खूप चांगली अशी ही योजना आहे मुलांसाठी की इथे मुलं येऊन त्यांचा अभ्यास करू शकतात. 12वीची परीक्षा आलेली आहे. मुलांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्या गोष्टींकरिता लक्ष दिलं पाहिजे. पण मुलांच्या हस्ते हे सगळं कृत्य घडावं ही खरं तर खूप लाजेची बाब आहे. कारण मुलांच्या हस्ते अशी ती एक अभ्यासिका बघितली. आता ही अशा दोन अभ्यासिका बनलेल्या आहेत. इथेही अशी सेम अभ्यासिका बनवलेली आहे. खरंच उत्कृष्टरित्या ही अभ्यासिका बनवलेली आहे. पण मुलांनी कुठे ना कुठेतरी तर जसं की तुम्ही पाहिलं 2 अशा अभ्यासिका स्मिताताईंनी ऑलरेडी इथे बांधल्या गेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मागे 2 वॉशरूमही बांधले आहेत. वॉशरूम मध्ये म्हणायला गेलं तर पाणी नसल्यामुळे आता पाण्याचा जसं की स्मिताताईच म्हणाल्या की BMC कडे खूप सारे लेटर्स पाण्या रिलेटेड गेलेले आहेत. गैरसोयी होतीये ती फक्त आणि फक्त शासनामुळे आणि शासनाची ही चुकी आहे की या अभ्यासिकेला पाणीच नाहीये. अशी घाण हालत होते. तुम्ही पाहू शकता नळ आहे सगळं काही सुख सुविधा देऊनही मुलांकडून जी गैरसोय होते आणि शासनाकडून जी गैरसोय होतीये त्याला तोंड नक्की देणार कोण असा हा प्रसंग आहे. आणि माझं शासनाला फक्त एवढंच म्हणणं आहे की जे फॉलोअप्स आहेत किंवा जे काही आता सध्या त्यांनी तुमच्याकडे अर्ज दिलेले आहेत ते लवकरात लवकर पास झाले तर नक्कीच इकडे पाणी येईल. पाणी आल्यामुळे इकडे जी मुलांची गैरसोय होतीये, प्रसाधनगृह आहे त्याची जी गैरसोय होतीये ती खरं तर मिटवण्यात येईल. राहिली गोष्ट कचऱ्याची, कचरा म्हणायला गेलं तर हा पालापाचोळा आहे जो ते म्हणतात उत्कृष्टरित्या सांभाळला जातो. आता तो पाला आहे तर तो काही करून खाली पडणारच. त्यासाठी इकडे एक छोटीशी गोण लावण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये हा कचरा सगळा भरून टाकला जातो आणि अशी ही अभ्यासिका साफ ठेवली जाते. त्यांच्याकडून राजकारण घडवण्यात येत आहे. राजकारण घडवण्यात येत आहे आणि राजकारण घडवल्यामुळे इकडे जे मुलं आहेत त्यांनी खरं सांगायचं म्हणलं तर त्यांनी मोठं पाऊल उचललंय. ते म्हणजे स्मिता ताईंना न सांगता त्यांनी शासनाकडे जाऊन लेटर्स दिलेत की आम्हाला अशी गैरसोय होतीये. हे कितपत चांगलं आहे? बरोबर आहे, मुलं आहेत, ते आताची घडणारी पिढी आहे, युवा पिढी आहे. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीची मुभा आहे की ते आवाज उठवू शकतात. पण हा आवाज उठवणं हे कितपत चांगलं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण कसं आहे की अभ्यासिका बनणं हे खरंच खूप चांगली सोय आहे. पण अभ्यासिकेत पाणी नसणं हे खरं तर शासनाची गैरसोय आहे. शासनाने कुठे ना कुठेतरी ते आता हाताळलं पाहिजे. एवढे अग्रीमेंट्स आणि एवढे फॉर्म्स देऊन सगळ्या गोष्टी करूनही तर शासनच इकडे पाणी सोडत नसेल तर ती गैरसोय नक्की कोणाची आहे? इकडे ज्यांनी अभ्यासिका उभारली त्यांची की शासनाची? हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि एक गोष्ट आहे की हे कितपत चांगलं आहे की मुलांना हाताशी धरून राजकारण केलं जात आहे. तर एकच म्हणणं आहे की ही 16-17 वर्षाची मुलं आहेत जे इकडे शिकायला येतात त्यांच्याकरता हे राजकारण घडवून घेणं हे खूप चुकीचं आहे. गोष्ट राहिली पाण्याची, शासनाची चुकी आहे. शासनाने त्यांना पाणी लवकरात लवकर द्यावं. खूप वेळा फॉलोअप करूनही जर अजूनही पाणी नाही आलं तर पुढे अजून काही कारवाई करण्यात येईल असं ऑलरेडी स्मिता ताईंनी सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.